मी माझे करुणी देह चालविसी वाया, आता जेतीचा तेथे निमोनिया जाय. ऐसे की जे देवराया, जव जव गोड तव तव झाड झाड गोड दोन्ही नको रैया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नव्हे परी मनसी दास, काही निमित्तास मूळ केले. तुमचा तो धर्म काय, हा आपणा विचारा. नाही शुद्ध आचरण, परिचरण चिंतितो. तुका म्हणे पांडुरंगा, ऐसा कागाने नाही. चित्ताचीच शुद्धता झाली नाही. अहो, केवळ दांभिकपणे परमार्थ चालला असेल तर त्याचा उपयोग काय होतो महाराज? काहीच उपयोग होत नाही. फक्त दर्शनी म्हणून जर आम्ही अध्यात्म करत असेल, परमार्थाच्या रस्त्यावर चालत असेल, मोह में राम बगल में छुरी अशा आविर्भावात जर आम्ही आमचं वागणं असेल तर त्याचा काही उपयोग नाही. नव्हे परी म्हणसी दास, काही निमित्तास मूळ केले. उगीच लोकांना शंका येऊ नये म्हणून भगवं परिधान केलं आणि नको नको ते कृत्य जर जीव करत बसला, मनुष्य करत बसला तर त्याला काही अर्थ नाही महाराज. त्यापेक्षा नास्तिक म्हणून घेणं अधिक चांगलं. तुमचा तो धर्म काय, हा आपणा विचारा. नाही शुद्ध आचरण, परिचरण चिंतितो. आचरणच शुद्ध नाही, वागणंच चुकीचं आहे. आणि मी धार्मिक आहे, मी पारमार्थिक आहे, हे दांभिक मनानं मिरवणं हे निषिद्ध आहे भगवंत म्हणतात. त्याचा काही उपयोग नाही. नव्हे परी म्हणसी दास, केवळ मी साधक आहे, परंतु साधकाचा कोणताच गुण जर त्याच्या अंगात नसेल तर साधक म्हणणं चुकीचं आहे महाराज. तेच महापाप आहे. मी, मला, माझं हा एकमेव मंत्र जर जीवनात असेल तर परमार्थाच्या वाटेला असा मनुष्य जाऊच शकत नाही. मी आणि माझं सोडून खरोखरच जर वैराग्य अंगी प्राप्त झालेलं असेल, जीवनातून विरक्त झालेला असेल, सर्व संग त्याग करून जर भगवंताच्या चिंतनामध्ये जीव आलेला असेल, मनुष्य आलेला असेल, तर निश्चित त्याचं मनही एकाग्र होतं. त्याचं चित्ताच्या ठिकाणी सुद्धा एकाग्रता आपोआप लाभते. आणि मग भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाने तो जीव, तो मनुष्य जेव्हा वाटचाल करतो त्यावेळी शरीर अंतर्बाह्य सुचिरभूत होऊन जातं. आणि तेच तर त्याचं योनी गोपाळ राहे ते भगवंताचं निवासस्थानच असा योगी, त्या योग्याचं शरीर बनून जातं महाराज. आणि हृदयस्थ असलेला तो विष्णू, चतुर्भुज विष्णू, त्याचं सख्य त्या जीवाशी घडून येतं. जीव त्या ईश्वरी तत्वामध्ये एकरूपच होऊन जातो. आणि हाच तर योगाभ्यासाचा उद्देश आहे महाराज. केवळ इंद्रियांचे लाड करणं, विषयामध्येच सतत मग्न राहणं, विषयासक्त होणं हे निषिद्ध आहे. ते घातक आहे. स्वतः करता जगणंच मुळात घातक आहे. आणि जगत असताना कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे त्यापेक्षा घातक आहे. आपलं चिंतन आत्मसंयम योग, स्वतःला संयमित करायचं आहे, याच्यावरचं चिंतन आहे महाराज. आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग, अध्याय 6, श्लोक
16 नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्चिता न चाती स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव च अर्जुन. त्यावर माऊली भाष्य करताना 347 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, निद्रेची या वाटे नवचे ऐसा दृढ निश्चयचे ने अवतरणे नाचे ते शरीरे नाही तयाते हा योगू कवनाचा. अतिरेकच सगळ्या गोष्टीत. बघा झोपेवर माझं किती प्रभुत्व आहे, बघा मी किती दिवस भुकेला राहू शकतो, बघा मी पाण्याविना किती तास राहू शकतो. काय त्या कृतीमध्येच जर मन अडकलेलं राहत असेल, त्याचंच चिंतन चालत असेल, तर चिंतन ज्याचं करायचंय त्याचं चिंतन कधी घडावं महाराज. म्हणून नेम इंद्रियाशी सार. प्रत्येक इंद्रियाला हवं तितकं आणि प्रमाणामध्ये ते प्राप्त करून देणं हे जीवाचं कर्तव्य आहे. कारण ते तृप्त झाल्याशिवाय परमार्थाच्या ठिकाणी मन लागतच नाही, नाही तर सतत त्याचंच चिंतन चालू राहतं. निद्रेची या वाटे नवचे ऐसा दृढ निश्चयेचे ने अवतरणे नाचे ते शरीरही नाही तयाचे हा योग कवनाचा. मुळीच झोप घेणार नाही मी असा दुराग्रह धरून माझं झोपेवर, माझं जेवणावर, माझ्या आहारावर, माझ्या विहारावर किती नियंत्रण आहे हे म्हणून जो स्वतःला मिरवतो, नाचतो, त्याचं शरीरच जर त्याचं राहत नाही तर मग त्याला योग तरी कोण साध्य होणार महाराज. अहो शरीरच ज्याचं ताब्यात नाही, शरीराचंच जो नियोजन करू शकत नाही, तो योगाच्या ठिकाणी स्वतःला काय झोकून देणार आहे, योगामध्ये तो समर्पित काय होणार आहे, त्या परमात्मा तत्वामध्ये, त्या ईश्वरी तत्वामध्ये तो एकरूप तरी कसा पावणार आहे महाराज. कारण जोपर्यंत विषयाचं सेवन आहे तोपर्यंत द्वैत शिल्लक आहे, आणि द्वैत शिल्लक आहे तोपर्यंत योग साधना त्या परमात्म्याची प्राप्ती होऊच शकत नाही महाराज. निद्रेची वाटे नवचे ऐसा दृढ निश्चयाचे ने अवतरणे नाचे ते शरीरही नाही तयाचे हा योग कवनाचा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.